नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आज आपण बनवणार आहोत एक नवीन पदार्थ, जो नवीन नाही पारंपरिक पदार्थ आहे, ज्याचं नाव आहे शंकरपाळे। तर शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वात आधी पातेल्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे। त्या गरम पाण्यामध्ये मी टाकणार आहे 1 वाटी पिठी साखर। ही याच्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे व्यवस्थित। तर पिठी साखर मी आता यात टाकलेली आहे आणि याच पाण्यामध्ये मी टाकणार आहे 1 वाटी साजूक तूप। 1 वाटी साजूक तूप याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे सगळं मिश्रण मी एकजीव होईपर्यंत हलवून घेणार आहे। असं मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच मिश्रणामध्ये आपण शंकरपाळीचं पीठ भिजवणार आहोत। आता त्याच वाटीने मी हे 7 वाट्या मैदा मोजून घेतलेला आहे। हा मैदा मी आता मोठ्या परातीमध्ये ॲड करते आणि 2 टेबलस्पून मी इथे रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक कसाही चालेल। 2 टेबलस्पून रवा या पिठामध्ये मी टाकणार आहे आणि चिमूटभर मीठ टाकणार आहे। थोडंसं चवीला बॅलन्स करण्यासाठी मीठ लागतं, म्हणून चिमूटभर मीठ आणि 4 ते 5 इलायचीची पावडर बनवून घेतली आहे मी इथे, ती मी या पिठामध्ये टाकणार आहे। पीठ आता हे सगळं पीठ मी मिक्स करून घेत आहे। व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे मगाशी तुपाचं मिश्रण बनवलेलं आहे ना, पाणी साखर आणि तूप याचं एकत्रित, ते मिश्रण यामध्ये टाकून मी हा पिठांचा घट्टसर गोळा मळून घेणार आहे। पिठाचा गोळा होईपर्यंत जितकं पाण्याचं मिश्रण लागणार आहे तितकं यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्या आणि घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्या। तर असा मित्रांनो गोळा बनवून घ्यायचा। असा थोडा घट्टसरच बनवला आहे मी आणि थोड्या वेळासाठी 10 मिनिटांसाठी त्याला एका भांड्याने झाकून ठेवायचं। आता हे रेस्टसाठी ठेवलेलं पीठ मी घेते आणि या पिठाचा एक एक गोळा करून घ्यायचा आहे। जितका आपल्याला पाहिजे त्या आकाराचा गोळा करून घेणार आहे आणि पीठ न लावता याला आता लाटून घ्यायचं आहे। पीठ लावायचं नाहीये, असा गोळा करायचा आहे आणि पोलपाट आणि लाटणीचा वापर करून याला जाडसर पोळी लाटून घ्यायची याची। थोडी थिकनेस असेल अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आणि आता चिरणीने याला आपल्याला हव्या त्या आकाराच्या शंकरपाळ्या अशा कापून घ्यायच्या। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही या शंकरपाळ्या कापून घेऊ शकता। अशा प्रकारे कापलेल्या शंकरपाळ्या बाजूला एक एक करून अशा काढून ठेवायच्या। आता आपण गॅस पेटवायचा आहे, त्याच्यावरती कढई ठेवायची आहे। यावरती मी कढई ठेवते आणि कढईमध्ये आता आपल्याला तळण्यासाठी तेल टाकायचं आहे। आता तेल गरम होऊ द्यायचं चांगलं आणि तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। आता गॅसची फ्लेम मीडियम करून कमी करून तेल तापले का हे चेक करण्यासाठी एक शंकरपाळी छोटीशी तुकडा घेऊन तेलामध्ये टाकायचा। बुडबुडे यायला सुरुवात झाली की समजायचं की तेल चांगलं तापलेलं आहे आणि मग आपण बाकीच्या शंकरपाळ्या तळण्यासाठी यात आता टाकू शकतो। तर आता आणखीन काही शंकरपाळ्या टाकून तळून घेणार आहे। अशा मी शंकरपाळ्या त्याच्यामध्ये ॲड करते। जितक्या बसतील तितक्या शंकरपाळ्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। मध्ये मध्ये थोडेसे हलवत राहत कलर चेंज होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला चांगलं तळून घेणार आहोत। अशा प्रकारे हलके हलके हलवून अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचा आणि मग नंतर बुडबुडे कमी झाले ना की मग तुम्ही याला काढू शकता, कारण की कढईतून बाहेर काढल्यानंतर सुद्धा थोडीशी कुकिंगची प्रोसेस होत असते आणि त्यामुळे आणखीन थोडासा याचा रंग बदलणार आहे। तर असा रंग आल्यावर आपण याला याच्यातून काढून घेऊ तेलातून। अशा प्रकारे आपले मस्त खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे तयार झालेत आपले मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे। तर अशा प्रकारे मस्त खा आणि स्वस्त रहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।